नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। वाडी नजीकच्या लावा गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पंचमीला शुक्रवारी सोनबा बाबा उत्साहात होक रे होकच्या गर्जनेत बैलाविना बंड्या धावल्या। लावा गावात मागील 250 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार यावर्षी सुद्धा स्थानिक गोरले परिवाराच्या 70 वर्षीय देवनाथ गोरले यांनी बैलाविना बंड्या चालवल्या। मागील यंदाचे 250 वर्षांपूर्वीपासून दरवर्षी होळीच्या पंचमीला बैलाविना बंडा धावण्याचा उत्सव स्थानिक सोनबा बाबा संस्थांतर्फे मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो। यामुळे गावाला जत्रेचे स्वरूप येत असते। यावर्षी सुद्धा दूरवरून लोक येथे आले होते। आलेल्या भाविकांच्या मनोरंजनासाठी खडा तमाशा, कव्वाली व महाप्रसादाचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले। पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार स्थानिक गोरले कुटुंबीय व समस्त लाभा गावकरी ही परंपरा जपत आहे। पंचमीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता लाभा तसेच सोनबा नगराच्या मधल्या सीमेत स्थापित सोनबा बाबा मंदिरात जाऊन विधिवत पूजा केली जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी पालखी घेऊन भक्तगण मंदिरात येतात। येथे पूजा अर्चना आटोपल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत भगत देवनाथ गोरले यांनी झुल्यावर झोपून झोके घेतले। तसेच तलवारीने एका बोकडाचा बळी देऊन रस्त्यावर एकाला एक अशा 5 बांधलेल्या बंड्यांवर सर्वात समोरच्या बंडीवर भगत देवनाथ गोरले व त्यांच्या मागे 60 ते 70 सोनबा बाबाचे भगत उभे झाले। दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा पंचमीचा कार्यक्रम लावा गावात होऊ घातलेला आहे। पंचमीचा कार्यक्रम हा होळीच्या 5व्या दिवशी मोठा हर्षोल्लासाने लावा गावामध्ये केला जातो आणि इथे सोनबा बाबाचे भक्त भाविक हे दुरून आजूबाजूच्या गावातून जिल्ह्यातून येतात। बैलाच्या बंड्या ह्या नेहमीप्रमाणे सोनबा बाबाच्या शक्तीने ह्या धावत जातात। किती वर्षापासून परंपरा आहे? कमीत कमी 200 वर्षापासून मागच्या परंपरा सुरू आहे। कमीत कमी ही 5वी पिढी आहे जी सोनबा बाबाच्या यात्रेला पुढे नेण्याचं काम करते आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।